गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवादरम्यान पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। मी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आज तुम्हाला पुण्यातील अशा शिल्पकाराची भेट घालून देणार आहे ज्यांचं थेट कौतुक जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात मध्ये केलेलं आहे। आपल्यासोबत अभिजित दोंडफळे आहेत। सर, स्वागत आहे तुमचं स्वाम टीव्ही मध्ये। नेमकं मोदींनी कौतुक करण्याचं कारण काय? कारण सगळ्यांनाच कुतूहल आहे की पंतप्रधान एखाद्याचं कौतुक करतात ते कोणी छोटी व्यक्ती नसतं। गेली जवळपास 25 वर्ष पुण्यामध्ये ही इको फ्रेंडली गणपतीची चळवळ आपण चालू केली आणि आपल्याला माहितीच आहे की प्लॅस्टर ऑफ पॅरिस POP जे आहे ते पर्यावरणाला हानिकारक आहे। कारण जिप्सम नावाचा पदार्थ असतो जो खाणीतून काढला जातो, त्याला 180 डिग्रीजपर्यंत बेक केलं जातं आणि त्याची पावडर केली जाते। ही पावडर जेव्हा मॉइश्चरच्या किंवा पाण्याच्या संपर्कात येते तेव्हा एक्झोथर्मिक रिॲक्शन होते, त्यातून हीट बाहेर पडते आणि ते घट्ट होतं आणि तेव्हा ते घट्ट होतं त्यावेळेला इट बिकम्स नॉन बायोडिग्रेडेबल, ते अविघटनशील बनतं, त्याचं पुढे कशातच विघटन होत नाही। त्यामुळे आणि या सगळ्या मूर्ती असतात ना, या आतून पोकळ असतात आणि जेव्हा आपण आपल्या पाण्याच्या स्रोतांमध्ये त्यांचं विसर्जन करतो तर या तळाशी जाऊन बसतात आणि ते जे पोकळपणा असतो त्यात कचरा साठायला सुरू होते आणि त्यामुळे हे कचऱ्याचे लम्प्सच्या लम्प्स बनत जातात आणि त्यामुळे ते पूर्ण इकोसिस्टीम खराब होऊन जाते। तर त्यासाठी आणि आपल्या शास्त्रात सुद्धा असं सांगितलेलं आहे की नदीच्या काठची माती आणायची, तिचा गणपती करायचा घरी, त्याचं पूजन करायचं आणि ते परत नदीला अर्पण करायचं। जिथून आपण आलेलो आहोत तिथेच आपलं विसर्जन व्हायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, जे मातीचे गणपती असतात त्यांचं विसर्जन होतं, विसर्जन, ते पूर्णपणे विरघळून जातात। प्लॅस्टरच्या गणपतीचं विसर्जन होत नाही। त्यामुळे असे गणपती बसवावेत का ह्याचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे। आणि मग ही चळवळ जेव्हा चालू झाली तर ती कुठून तरी PMO पर्यंत पोचली, मोदीजींपर्यंत पोचली आणि त्यांनी या चळवळीचा उल्लेख नावासकट केला आणि त्यानंतर एका अर्थाने या चळवळीला थोडं वजन प्राप्त झालं, सगळीकडे त्याचा प्रचार प्रसार व्हायला लागला। अनेक लोकांना हे कळायला लागलं की आपण काय करायला पाहिजे आणि अजूनसुद्धा माझं काम या दृष्टीने चालूच आहे। अनेक शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये आणि अनेक सोसायट्यांमध्ये सुद्धा जाऊन हे वर्कशॉप्स चालू असतात। निश्चित, तुम्ही जसं इको फ्रेंडली गणेश मूर्तींचा उल्लेख केला तर त्या नेमक्या इको फ्रेंडली म्हणजे काय आणि ज्या मिश्रणाचं तुम्हाला पेटंट मिळाले ते मिश्रण कसं आहे आणि नेमकं पेटंट मिळाल्याची प्रोसेस काय आहे? हां, तर आता कसं झालं की मला असं वाटलं की शाडू माती ही थोडीशी नॉन फर्टाईल आहे, त्यामुळे तिलासुद्धा पर्याय काहीतरी शोधून काढायला पाहिजे। म्हणून मी 2019 साली मला एक मिश्रण, मी 2016 ते 2019 3 वर्ष मी एका मिश्रणावर काम करत होतो आणि 2019ला मग सगळ्या मित्रांच्या म्हणण्यावरून मी ते पेटंटला रजिस्टर केलं आणि फॉर्च्युनेटली 2023ला आपल्याला पेटंट मिळालं। तर ही ती पेटंटेड माती आहे ज्याच्यामध्ये आपण गाळाची माती म्हणजे ॲल्युवियल सॉईल, त्यानंतर शाडू माती आणि त्याला पक्केपणा येण्यासाठी मी सॉफ्ट राईस ब्रान किंवा भाताचं तूस हे त्याच्यामध्ये वापरलेलं आहे। त्याचं कारण असं आहे, हा सगळा अभ्यास करत असताना मला असं लक्षात आलं की शाडू मातीचे गणपती जे आहेत ते ट्रान्सपोर्टेशनमध्ये त्यांची खूप तुटफूट होते आणि विक्रेत्यांचं नुकसान होतं। तर हे कुठेतरी आपल्याला थांबवायला पाहिजे। मग त्याला पक्केपणा आणण्यासाठी आणि त्याचं वजन कमी करण्यासाठी काय करता येईल म्हणून मी अनेक प्रकार त्याच्यात ट्राय केले आणि त्याच्यात मला असं सापडलं की सॉफ्ट राईस ब्रान हे अतिशय उत्कृष्ट मटेरियल आहे आणि जे की वेस्ट प्रॉडक्ट आहे। तर हे वेस्ट प्रॉडक्ट जेव्हा आपण याच्यात मिक्स करतो आहोत तर अतिशय सुंदर त्याचा इफेक्ट मिळतो आपल्याला आणि ही मूर्तीसुद्धा अतिशय भक्कम होते, तिचं आपल्याला हँडलिंग अतिशय सोपं जातं, कोणीही ती अगदी अलगद उचलू शकते आणि हाताळू शकते। इको फ्रेंडली जेव्हा आपण म्हणतो तेव्हा विशेषतः गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी आपण जी मूर्ती विसर्जित करतो त्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जातात। बाजारात अगदी POP पासून शाडूच्या मातीपर्यंत आणि वेगळ्या प्रकारच्या इको फ्रेंडली मूर्ती अवेलेबल आहेत। तर ही मूर्ती जेव्हा विसर्जित करतो तेव्हा नक्की या मूर्तीचं विसर्जन केल्यानंतर काय होतं? विसर्जन केल्यानंतर कसं आहे, एकतर ही मूर्ती साधारण तासाभराच्या आतच पूर्ण विरघळून जाते आणि ह्याच्यामध्ये आपण गाळाची माती वापरलेली आहे, लाल माती, त्यामुळे जिथे कुठेही सेटल होते इट विल इन्क्रीज फर्टिलिटी ऑफ दॅट सॉईल। त्यामुळे ही तशी अतिशय पर्यावरणपूरक आणि त्याला फिनिशिंग पण तेवढंच चांगलं आहे।
त्यामुळे ही त्या दृष्टीने उत्कृष्ट आहे आणि मला वाटतं त्याच कारणासाठी याला पेटंट मिळालं असेल. यंदा गणेशोत्सवाची तयारी कशी सुरू आहे? आता आम्ही बघतोय तुमची लगबग खूप सुरू आहे. यंदा गणेशोत्सव कसा आहे? यंदाचा गणेशोत्सव सुद्धा नेहमीप्रमाणेच आहे. सगळ्यांमध्ये उत्साह आहे आणि या उत्साहात मी सगळ्यांना असं आवाहन करीन की सगळ्यांनी कृपया पर्यावरणपूरक किंवा मातीचे गणपती, जे लाल मातीचे असतील, शाडू मातीचे असतील, कागदाच्या लगद्याचे असतील, असे गणपती आपण बसवावे. आणि तसंच रवींद्र मिश्रण जे आहे, ज्याला पेटंट मिळालेलं आहे, तर हे सुद्धा जर कोणी हे वापरण्यासाठी तयार असेल तर मी पूर्ण त्याची टेक्नॉलॉजी द्यायला तयार आहे. तर असे बसवावेत आणि आपण बाप्पाचं नेहमीप्रमाणेच त्याच्या स्वागताची आपण तयारी करूयात. आपण बघू शकतो की बाप्पाच्या स्वागतासाठी आता अवघी पुण्यनगरी सजलेली आणि दुसऱ्या बाजूला इको फ्रेंडलीच्या मूर्तींमध्ये सातत्याने नागरिकांमध्ये होणारी मागणी जी आहे ती देखील वाढताना दिसते. आणि आपण ही पेटंट असलेली मातीचं मिश्रण जर पाहिलं तर अवघ्या 1 तासात खरं तर या मूर्ती ज्या आहेत त्या विसर्जित केल्या जाऊ शकतील. त्यामुळे पर्यावरणाचा पूर्ण जो देखरेख आहे, पर्यावरणाचा ध्यास जो आहे तो देखील पुणेकरांनी सांभाळावा अशीच अपेक्षा यातून आपण वर्तवू शकतो. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.